students, today we learn let's speak. चला बोलूया. आपण दुकानात जातो, तुम्ही म्हणायचं आपण दुकानात जातो किंवा कुणाशी बोलतो आपण, तर आपण संवाद करतो एकमेकांशी, बरोबर आहे. तर पेज नंबर 36 3.3 लेट्स स्पीक तुम्हाला पुस्तकामध्ये पण बघायचं आहे, शब्दांचं उच्चारण सुद्धा बघायचं आहे. मी वाचत असताना माझ्या मागे रिपीट बनायचं आहे. लिसन रिपीट अँड ओके. हां, तर याच्यामध्ये दोन पार्टिसिपंट आहेत. पार्टिसिपंट मीन्स दोन व्यक्ती आहे. एक आहे अहमद, म्हणजे आपला एक अहमद नावाचा मुलगा, आणि दुसरा आहे शॉपकीपर. कोण आहे? शॉपकीपर म्हणजे दुकानदार. ओके. अहमद काय म्हणतो? फर्स्ट लाईन बघा. अहमद, काका, आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स. I want a set of crayons. Do you have it? Do you have it? तुमच्याकडे ते आहे का? मला एक रंगीत खडूचा सेट पाहिजे आहे. तुमच्याकडे तो आहे का? मग शॉपकीपर काय म्हणतो? येस येस आय डू. येस आय डू, माझ्याकडे आहे. मग पुन्हा अहमद विचारतो, हाऊ मेनी कलर्स आर देअर इन अ सेट? हाऊ मेनी कलर्स आर देअर इन अ सेट? त्या सेटमध्ये किंवा रंगीत खडूच्या बॉक्समध्ये किती कलर्स आहे? शॉपकीपर सेज, हाऊ मेनी कलर्स? 12. हाऊ मेनी कलर्स? 12. काय म्हणतो तो? 12 कलर्स. मग पुन्हा अहमद विचारतो, हाऊ मच डज इट कॉस्ट? हाऊ मच डज इट कॉस्ट? किती रुपये आहे? त्याची किंमत किती रुपये आहे? शॉपकीपर म्हणतो 20 रुपीज. 20 रुपीज. किती रुपयाचा तो डबा आहे? 20 रुपीजचा. पुन्हा अहमद विचारतो, प्लीज गिव्ह मी वन सेट. प्लीज गिव्ह मी वन सेट. प्लीज, मला छोटा आहे, मला एक सेट द्या. शॉपकीपर लगेच त्याच्या दुकानातून एक रंगीत खडूचा बॉक्स काढतो, क्रेयॉन्स, द सेट ऑफ क्रेयॉन्स, आणि कोणाला देतो? अहमदला देतो. हिअर इट इज. काय म्हणतो तो? हिअर इट इज. हे घे, हे घे. काय घे? रंगीत खडूचा बॉक्स. अहमद काय म्हणतो? थँक्यू. अहमद काय म्हणेल? थँक्यू. हिअर इज युअर मनी. आणि अहमद त्याच्याजवळचे 20 रुपीज शॉपकीपरला देतो. हिअर इज युअर मनी. मनी मीन्स पैसे. मनी मीन्स पैसे. हिअर इज युअर मनी. हे घ्या तुमचे पैसे. शॉपकीपर त्याला म्हणतो थँक्यू. विजिट अगेन. थँक्यू. विजिट अगेन. पुन्हा आमच्या दुकानाला भेट द्या. तर हे कन्व्हर्सेशन आहे दोघांमधलं. दोघं कोण? अहमद आणि शॉपकीपर, दुकानदार. अहमद आणि दुकानदार. तर हे कन्व्हर्सेशन आपण वाचायचं. त्या कन्व्हर्सेशनमधला प्रत्येक शब्द वाचायचा, आणि आपण जेव्हा दुकानामध्ये जातो तेव्हा इंग्लिशमध्ये त्या दुकानदाराशी आपण या पद्धतीनं बोलायचं. आता जसं आता इथे काय पाहिजे होतं? रंगीत खडूचा डब्बा. त्याने काय विचारलं? अहमदने, काका, आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स. आता तुम्हाला जर शुगर पाहिजे असेल, काय? हां, साखर पाहिजे असेल किंवा चॉकलेट पाहिजे असेल, तर तुम्ही दुकानामध्ये जाणार. काय म्हणणार? काका, आय वॉन्ट अ चॉकलेट. आय वॉन्ट अ चॉकलेट. काका, आय वॉन्ट अ बुक. आय वॉन्ट अ. पुन्हा त्याची किंमत विचारायची आहे. काय विचाराल तुम्ही? हाऊ मच डज इट कॉस्ट? हाऊ मच डज इट कॉस्ट? याची किंमत किती रुपये आहे? अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन आपल्याला दुकानामध्ये किंवा शॉपमध्ये गेल्यानंतर करता यायला पाहिजे. ओके, समजलं? हो.